नमस्कार, मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या YouTube चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर मित्रांनो, आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। लेखा व लेखा कोशागार या विभागामध्ये जागा निघालेल्या आहेत। पुणे या विभागासाठी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो। जर तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता मित्रांनो। त्याचबरोबर जर तुमच्याकडे टायपिंग सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकताय। तर कास्ट वाईज जागा किती निघालेल्या आहेत, त्या परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, त्याचबरोबर टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का, त्याचबरोबर MSCIT सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का, त्याचबरोबर परीक्षा कधी घेतली जाणार आहे, फॉर्म केव्हापासून सुरू होणार आहे, याची डिटेल माहिती मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप देणार आहे। व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाहीये। पण त्याआधी चॅनलला जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल मित्रांनो, तर चॅनलला सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या पुढील येणाऱ्या सगळ्या जॉब अपडेट व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला नोटिफिकेशनला पाहायला मिळतील। तर जास्त वेळ न घालवता चला बघूयात स्क्रीनवर। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता सहसंचालक लेखा कोशागार पुणे विभागासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। सरळ सेवा भरती जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सहसंचालक लेखा व कोशागार पुणे विभाग कनिष्ठ लेखापाल या पदाच्या या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। 7व्या वेतन आयोगानुसार या ठिकाणी S10 चा या ठिकाणी स्केल दिला जाणार आहे। 29,200 ते 92,300 याप्रमाणे या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे। एकूण पदांचा जर विचार केला तर 75 जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत। ऑनलाइन अर्ज सुरू कधी होणार आहेत तर 31/12/2024 पासून हे अर्ज सुरू होणार आहेत। अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक आहे 30/1/2025 पर्यंत या ठिकाणी तुम्ही अर्ज सादर करू शकता। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पूर्ण जागांचा डिटेल दिलेला आहे। या ठिकाणी त्यांनी तपशील दिलेला आहे। कनिष्ठ लेखापाल संवर्गातील पदांचं सामाजिक व समांतर आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे। अनुसूचित जात जर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा असेल तर ही यांची ऑफिशियल साइट आहे। या साइटवरनं तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट, कोणकोणती कागदपत्र या ठिकाणी लागणार आहेत। कागदपत्र स्कॅन करून अपलोड करायची आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या। SSC सर्टिफिकेट लागणार आहे तुम्हाला, वयाचा पुरावा, जन्माचा पुरावा, शैक्षणिक अर्हता, टंकलेखक प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। MSCIT अथवा समकक्ष प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। राखीव प्रवर्गातील उमेदवारांचे संबंधित प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र, आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक असल्याचा पुरावा, नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे। त्याचबरोबर माजी सैनिक, दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, खेळाडू, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन याचा तुम्हाला या ठिकाणी पुरावा लागणार आहे। विवाहित स्त्रियांना या ठिकाणी नावात बदल झाल्याचा पुरावा लागणार आहे। महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे। मराठी भाषेचे ज्ञान असल्याचा पुरावा, त्याचबरोबर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र या ठिकाणी सादर करायचे आहे मित्रांनो, तर ही गोष्ट लक्षात घ्या। त्याचबरोबर या ठिकाणी शुल्क किती आकारलेला आहे। कनिष्ठ लेखापाल हे एकच पद या ठिकाणी निघालेलं आहे। या ठिकाणी 1000 रुपये खुल्या प्रवर्गासाठी फीज आहे। राखीव प्रवर्गासाठी या ठिकाणी 900 रुपये फीज आकारलेली आहे। स्वरूप आणि दर्जा या ठिकाणी तुम्ही बघू शकता। मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हा पेपर असणार आहे। या ठिकाणी प्रश्नांचा दर्जा तुम्ही बघू शकता। उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मराठी आणि इंग्रजी या विषयांसाठी असणार आहे। सामान्य ज्ञान पदवी आणि बौद्धिक चाचणी पदवी याचा दर्जा असणार आहे। प्रश्नांची संख्या बघू शकता, 25 प्रश्न दिलेले आहे। 100 प्रश्न दिले जाणार आहेत। 200 गुण या ठिकाणी दिलेले आहेत। प्रत्येक प्रश्नाला या ठिकाणी 2 गुण याप्रमाणे या ठिकाणी असणार आहेत। 2 तासाचा या ठिकाणी पेपर असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। वयोमर्यादा तुम्ही बघू शकता। किमान वयोमर्यादा 19 वर्ष व कमाल वयोमर्यादा खालील प्रमाणे दिलेली आहे। अमागासवर्गीय 38 वर्ष असणार आहे। मागासवर्गीय यासाठी 43 वर्षापर्यंत, त्याचबरोबर दिव्यांग उमेदवार असाल तर 45 वर्षापर्यंत या ठिकाणी तुम्ही परीक्षा ही देऊ शकता, अर्ज भरू शकता। शैक्षणिक पात्रतेचा विचार केला तर कोणत्याही विद्यापीठाची तुमच्याकडे पदवी असणं गरजेचं असणार आहे। त्याचबरोबर
तांत्रिक अहर्ता त्यांनी दिलेली आहे मराठी टंकलेखनाचे किमान 30 शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचा किमान 40 शब्द प्रति मिनिट वेग मर्यादेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र किंवा संगणक टंकलेखनाचे प्रमाणपत्र उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे। मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या। जर तुमच्याकडे मराठी 30चा स्पीडचं सर्टिफिकेट असेल तरी सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता, 40चा स्पीड असेल तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। दोन्ही असेल तर वेल अँड गुड असणार आहे, तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला डिटेल माहिती दिलेली आहे। याची जी PDF फाईल आहे ती सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन आधी सविस्तर माहिती वाचून घ्या आणि या ठिकाणी अप्लाय करायला सुरुवात करा। त्याचबरोबर ही कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर ही व्हिडिओ शेअर करा। तर चला मग भेटूया नवीन अशा जॉब अपडेट व्हिडिओसह। धन्यवाद।